नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बरेच दिवस झाले मी कुकिंग ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला नव्हता, म्हणून म्हटलं की आज करावं। तर इथे मी साधी आणि सोपी अशी दलिया खिचडी बनवली आहे। तर त्यासाठी इथे मी कांदे, टमाटे, गाजर, बटाटे, वाटाणे आणि जो दलिया असतो गहूचा तो आणि थोडीशी डाळ, इथेच मी सगळं बटाटे वगैरे धुवून घेतलं आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। इथे 1 वाटी दलिया आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। गाजर आणि बटाट्याची साल काढून घेतली, कांदे बारीक चिरून घेतले, टमाटे सुद्धा बारीक चिरून घेतले। यामध्ये कुठल्याही भाज्या टाकल्या ना तर चव छान येते। तर इथे माझ्याकडे जे अवेलेबल होतं तेच टाकलं आणि गॅसवर थोडा कुकर तापायला ठेवला, कारण की धुतलेला होता त्यामुळे तो गार झाला होता। आता इथे दलिया आणि मुगाची डाळ आहे ना मिक्स करून घेतली आणि धुवून ठेवली। तर 2-3 वेळेस वॉश करून तिला बाजूला ठेवली। जोपर्यंत फोडणी होते तोपर्यंत ना डाळ आणि जी दलिया आहे ते छान भिजवून जातं आणि खिचडी सुद्धा मौसूत होते। तर इथे तूप गरम झालं आणि तुपामध्ये जिरा मोहरीची फोडणी दिली, बारीक चिरलेला कांदा टाकला। तर कांदा छान असा 2 ते 3 मिनिटांपर्यंत परतून घेतला किंवा गुलाबी रंगाचा होतो तोपर्यंत परतून घ्यायचा। इथं त्यामध्ये लसूणची पेस्ट टाकली। तर लसूणची पेस्ट मी बनवून ठेवलेली आहे जास्त प्रमाणात, म्हणजे 2 ते 3 दिवस पुरेल तेवढीच बनवते। आणि इथं मी बारीक चिरलेले जे बटाटे, गाजर आणि टोमॅटो होतं ते सुद्धा परतून घेतलं। तर हे साधारण सगळं मी 2-2 मिनिटांपर्यंत परतून घेतलं। आता त्यामध्ये वाटाणे टाकले। तर व्हिडिओ जास्त लॉंग होतो त्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे। हे सगळं छान परतून झाल्यानंतर नेहमीचे मसाले टाकायचे, म्हणजे लाल तिखट, हळद, धने पावडर आणि गरम मसाला। तर मस्त गरम मसाल्यामुळे ना खिचडीला चव छान येते। तर इथं मी गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलं। आता जे दलिया आणि डाळ आहे ना ती भिजवलेली ती टाकली आणि ती सुद्धा छान मिक्स करून घेतलं। बरेच दिवसापासून दलिया खिचडी बनवली नव्हती। दलिया आणल्यापासून फक्त लापसी वगैरेच बनवत होती आणि खीर बनवली 1-2 वेळेस। तर त्यामुळे दलिया उरला होता आणि आता म्हटलं की मुलांनाही काही समजणार नाही तांदूळची खिचडी का दलियाची, त्यामुळे बनवून घेतली। तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवतात का दलिया खिचडी? मला नक्की कमेंट करून सांगा। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं। बाजूला मी पाणी गरम करायला सुद्धा ठेवलं होतं, म्हणजे जेणेकरून ना खिचडीमध्ये पटकन असं गरम पाणी टाकलं की खिचडी सुद्धा पटकन होते। तर इथे ना मी गरम पाणी सुद्धा टाकून घेतलं आणि इथं पाणी किती प्रमाणात घेतलंय तर 1.5 वाटी जे दलिया आणि मुगाची डाळ होती त्यासाठी मी इथं 4 वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे ना दुप्पटपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलंय, जेणेकरून खिचडी छान अशी मौसूत आणि नरम व्हायला हवी। आणि गव्हाची ठुली किंवा गव्हाचा दलिया जो आहे ना तो जास्त प्रमाणात पाणी शोषतं, तर त्यामुळे त्यानुसार पाणी घेतलेलं आहे। इथं कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली। तर तुम्हाला माझे कुकिंग व्लॉग बघायला आवडतात की डेली व्लॉग? तर मला हे नक्की कमेंट करून सांगा, कारण की मी मागचे काही व्हिडिओ ना डेली रुटीन व्लॉगमध्ये टाकलेले आहेत, पण मला कळत नाही की आता त्याला रिस्पॉन्स चांगला मिळत नाही आहे। त्यामुळे मी म्हटलं की तुम्हालाच विचारा की तुम्हाला कुकिंग व्लॉग बघायला आवडतात की डेली रुटीन व्लॉग, तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर इथे ना खिचडीसुद्धा चालली होती। मी इथे 3 ते 4 शिट्टी घेऊन घेतली आणि तुम्ही बघू शकता छान अशी मौसूत खिचडी तयार झाली आहे। खिचडी म्हटल्यावर उडदाचा पापड तर नक्कीच आला। तर इथं मी उडदाचा पापडसुद्धा भाजून घेतला आणि काकडी कट करून घेतली। तर मुलांना भूक लागली होती त्यामुळे ते सारखे किचनमध्ये येऊन बघत होते की झालंय की नाही। तर आता मी इथं व्हिडिओ एंड करते। तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। इथं आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। थँक्यू।